सुरुवातीला बार्ली वापरली मी काही हा बर ते बंद करून टाक. का बंद केली हो? ते विकनेस यायला लागला गायला त्या. नाही काही बोलता तुम्ही राव हे नाही मला युट्यूबवर कमेंट्स करणारे लोक ते मला सर बार्लीमुळेच माझं दूध चालली का नाही गाई तब्येत सुधारली एक जणांनी कमेंट्स केली तब्येत सुधारत नाही. मग त्याला मी सायंटिफिक रिसर्च करून सांगितलं मी स्वतः बारली वापरत होतो. बारली सुरू केली, त्या बारलीने असं केलं का जवळजवळ गायांचे सापळेच तयार किती केले. दिवस दूध चाललं तुमचं आधी? वर्षभर चाललं. लक्ष नोट करा, सगळ्यात महत्वाचं हे बार्लीमुळे वर्षभर दूध चाललं. वर्षभर चालल्यावर माणसाला कसं काय वाटेल याच्यामुळे दूध वाढत नाही? पण वर्षानंतर अशी परिस्थिती झाली की एकही गाई गाभा नाही राहिना, गायांच्या पिशव्या लूज झाल्या. डॉक्टर म्हणायचं का तुम्ही गिनी गवत बंद करा, बारली बंद करा. आम्ही गिनी गवत बंद केलं, बारली बंद केलं, तरी माझं वर्ष गेलं आज रुटीनला येता येतं. किती भयानक गोष्ट आहे. तुम्ही काय केलं सर? तुमच्या गाई मधला कस सोडून काढला. बार्ली काय करतो? खोडव्या सगळं मूस खाऊन घेतो. अलग लक्षामध्ये म्हणजे तुमच्या गाईच्या पोटामध्ये जे शरीरामध्ये असलेली चरबी, तिच्या शरीरात हाडांमध्ये असलेलं कॅल्शियम, फॉस्फरस, हे सर्व बार्ली काय करते? ओढून घे. दारू काय करते? दारूची परिस्थिती सेम. बार्ली दारूचा वेस्ट आहे. जास्त खोलात जायची गरज नाही. सुरुवातीला दारुडा किती फ्रेश वाटतो, एकदम चमचम चमचम करतो सुरुवातीला पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षापासून उतरायला सुरुवात करतो. अलग लक्षामध्ये आधी स्वतः उतरतो मग घरच्यांना उतरितो. बरोबर आहे की नाही? कर्ज बिर्ज वाढवितो. सेम गाईचं होतं. म्हणजे बार्ली तुम्ही सुरू केली. सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचंय, जी गोष्ट तुम्हाला रिझल्ट देते ती कशा प्रकारे रिझल्ट देते याचा सायन्स तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही जर जाणून नाही घेतलं तर तुम्ही मूर्खात निघाल भविष्यामध्ये आणि स्वतःच्या पायावर काय माराल? दोंडा. मला सांगा का किती दूध वाढलं होतं त्या काळामध्ये तुमचं? आता माझं त्यावेळेला ना 150 पाऊंड 200 लिटर दूध चालू होतं. 170 160 लिटर दूध चालू होतं. आणि बार्ली चालू केली. हो, बारली चालू केल्यानंतर 20-25 लिटर दूध वाढलं. 20-25 लिटर. आता तुमचं एकाच गाईचं 4 लिटर वाढलं. बरोबर. इथं बार्लीचा बाप आहे. अजून आता 6 महिने झाले का अजून सगळे? मग अजून 6 महिने अजून 55 ते 58 लिटर दूध डिलिव्हर. अजून 6 महिने सापळा होईल त्यांचं. नाही म्हणून नाही बार्ली सारखा का? गॅरंटेड नाही म्हणून. म्हणजे मला काय, मी गमतीनं का म्हटलं माहिती का? अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडे 3-3 वर्षाचे गोठे, 4-4 वर्षाचे गोठे, काय एवढे रिलॅक्स त्यांचा धंदा चालू आहे. काहीच नाही हो. 15-15, 20-20 गाय आणि एकच माणूस गोठा सांभाळतो. हे बरोबर का? खर्चच नाही ना काही. सांगा बरं कसं काय शक्य आहे हे? मिल्क चार्जर मुळे शक्य. कसं आहे ते सगळं सांगा. तुम्ही बार्ली चालू केली होती, तुमचं काय झाली परिस्थिती? मग नंतर गाय जाणले त्यांच्या सेम त्यांच्यासारखी. हो. हा पण ते मला ते काय म्हणजे पटन असते. पटन येते. आता आपण सुशिक्षित माणसं आहे, दारूच पाचतो ना गायला, असं त्याचा अर्थ झाला. बऱ्याच जणांना शेतकऱ्यांना नाही माहिती हो ते दारूचं वेस्ट आहे. ते एकदाच घेतली मी, त्याच्यानंतर घेतली नाही. नंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मी मिल्क चार्जरच्या यांच्याकडून एक बादली आणली. ती 1 महिना घातली मी, थोडं थोडं चारायचं गाय.